हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य बघणार आहोत, म्हणजेच काय तर डेली यूज सेंटेन्सेस बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, हे पटकन करा किंवा हे लवकर करा। डू इट क्विकली। डू इट क्विकली, हे पटकन करा। मला माहिती आहे हे तुम्ही करू शकता किंवा मला माहिती आहे तू हे करू शकतोस। I know you can do this. I know you can do this. मी जातोय, रात्री भेटूया आपण। म्हणजे मी आता जात आहे, आपण रात्री भेटू। I am leaving, see you tonight. I am leaving, see you tonight. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल आपण उद्या भेटू, मी आता जातोय, आपण उद्या भेटू, तर कसं म्हणणार? I am leaving, see you tomorrow. I am leaving, see you tomorrow. तुला तुझे कपडे बदलण्याची गरज आहे, म्हणजे तुझे कपडे खराब झाले असतील तर तुला ती बदलण्याची गरज आहे। You need to change your clothes. You need to change your clothes. किंवा मग तुझा ड्रेस बदलण्याची गरज आहे, तर ते कसं म्हणणार? You need to change your dress. कार्यक्रम होता आणि कार्यक्रमाला सगळे आले होते, असं जर म्हणायचं असेल, जवळजवळ सगळे आले होते। Almost everyone had come. Almost everyone had come. तुझ्या शूजच्या लेस बांध. Tie your shoelaces. Tie your shoelaces. तुझ्या शूजच्या लेस बांध. तुमचा प्रश्न विचारा किंवा तुझा प्रश्न विचार. Ask your question. तुमचा प्रश्न विचारा. Ask your question. अजून एक घ्या. Have another one. Have another one. अजून एक घ्या. कोणीतरी तुम्हाला बोलवते किंवा तुला बोलवते. Someone is calling you. Someone is calling you. स्वतःवर विश्वास ठेवा. Believe in yourself. Believe in yourself. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. Just ignore him. Just ignore him. किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करा. Just ignore her. सर्व काही फेकून द्या, खराब झालंय ते तुम्हाला सांगायचं असेल, एखादी गोष्ट खराब झाली ती सगळी टाकून द्या, तर ते इंग्लिशमध्ये कशी सांगणार? थ्रो अवे एव्हरीथिंग. थ्रो अवे एव्हरीथिंग. माफ करा, मी विसरलो. सॉरी आय फॉरगॉट. सॉरी आय फॉरगॉट. दुसरं काहीतरी करा. डू समथिंग एल्स. दुसरं काहीतरी करा. डू समथिंग एल्स. तिला खुश करा. मेक हर हॅपी. तिला खुश करा. मेक हर हॅपी. आणि तुम्हाला म्हणायचं असेल त्याला खुश करा. मेक हिम हॅपी. तिला हसवा. मेक हर लाफ. तिला हसवा. मेक हर लाफ. आणि त्याला हसवा. मेक हिम लाफ. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. आता सध्या 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्यांना आपण म्हणतो कोण आहे, तुझा एक एक क्षण महत्त्वाचा आहे, वेळ वाया घालू नकोस. तर त्यांना इंग्लिशमध्ये म्हणा, एव्हरी सिंगल मोमेंट मॅटर्स. एव्हरी सिंगल मोमेंट मॅटर्स. माझ्या मागे म्हण. रिपीट आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी. माझ्या मागे म्हण. माझ्या बरोबर म्हण. रिपीट विथ मी. माझ्या बरोबर म्हण. रिपीट विथ मी. वजन थोडं कमी करा. लूज सम वेट. थोडं वजन कमी करा. लूज सम वेट. मला पैसे देऊ द्या. लेट मी पे. लेट मी पे. किंवा तुम्हाला म्हणायचंय मला बोलू द्या. लेट मी स्पीक. लेट मी स्पीक. मला वर खेचा किंवा मला वरती ओढा, तर याला कसं म्हणणार? पुल मी अप. पुल मी अप. कधी कधी असं होतं. समटाइम्स इट हॅपन्स. समटाइम्स इट हॅपन्स. मला अर्ध द्या. गिव मी हाफ. गिव मी हाफ. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल, लहान मुलांना तुम्हाला म्हणायचं असेल मला अर्ध चॉकलेट दे, तर त्याला तिथं म्हणू शकता तसं तुम्ही, गिव मी हाफ किंवा गिव मी हाफ चॉकलेट. तिथे बसा. सिट ओव्हर देअर. तिथे बसा.
सिट ओव्हर देअर. तिथे भेटूया. सी यू देअर. सी यू देअर. तिथे भेटूया. प्रत्येकजण चुका करतो. एव्हरीवन मेक्स मिस्टेक्स. एव्हरीवन मेक्स मिस्टेक्स. घाई करू नका. डोंट बी हेस्टी. डोंट बी हेस्टी. किंवा तुम्ही असं बोललं तरी चालेल, डोंट बी हरी. डोंट बी हरी. घाई करू नका. मी याचा विचारही केला नाही. आय डिड नॉट इवन थिंक ऑफ इट. आय डिड नॉट इवन थिंक ऑफ इट. मला आधी तपासावं लागेल किंवा मला आधी चेक करावं लागेल. आय विल हॅव टू चेक फर्स्ट. आय विल हॅव टू चेक फर्स्ट. हे लगेच थांबवा. स्टॉप धिस इमिडिएटली. हे लगेच थांबवा. स्टॉप धिस इमिडिएटली. थोडी विश्रांती घे. टेक अ नॅप. थोडी विश्रांती घे. टेक अ नॅप. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, टेक अ रेस्ट. आपण दोन वस्तू आणल्यात सेम. दोघांनी दोन सेम वस्तू आणल्यात आणि माझ्यापेक्षा तुझं जास्त चांगलं आहे असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर ते कसं म्हणणार? योर इज बेटर. योर इज बेटर. तुझे डोळे पुस. वाईप युअर आईज. वाईप युअर आईज. 5 पर्यंत थांबा. म्हणजे 5 वाजेपर्यंत थांबा. वेट टिल 5. वेट टिल 5. मी हे दुसऱ्या दिवशी घेईन. आय विल टेक धिस बॅक द नेक्स्ट डे. आय विल टेक धिस बॅक द नेक्स्ट डे. तुम्ही मला हे समजावून सांगाल का? कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी? कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी? मी हे तुमच्याकडून नंतर घेईन. म्हणजे आत्ता सध्या तुमच्याकडे ठेवा, मी तुमच्याकडून हे नंतर घेईन. आय विल टेक धिस फ्रॉम यू लेटर. आय विल टेक धिस फ्रॉम यू लेटर. तुम्ही माझ्यासाठी हे थांबवू शकता का? कॅन यू स्टॉप धिस फॉर मी? कॅन यू स्टॉप धिस फॉर मी? मी तुझी वाट पाहू शकत नाही. मला काम आहेत, मी तुझी वाट पाहू शकत नाही. आय कांट वेट फॉर यू. आय कांट वेट फॉर यू. तुम्ही मला याबद्दल माहिती देऊ शकता का किंवा माहिती सांगू शकता का? कॅन यू इन्फॉर्म मी अबाउट धिस? कॅन यू इन्फॉर्म मी अबाउट धिस? मी ते काळजीपूर्वक पाहिलं किंवा मी ते लक्षपूर्वक पाहिलं. आय लुक्ड ॲट इट केअरफुली. हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? डू यू थिंक दिस इज राईट? डू यू थिंक दिस इज राईट? यासाठी मी तुम्हाला विचारेन. आय विल आस्क यू फॉर धिस. आय विल आस्क यू फॉर धिस. तुम्ही हे तुमच्याकडे ठेवू शकता का? कॅन यू कीप धिस विथ यू? कॅन यू कीप धिस विथ यू? मी किती दिवस ठेवू शकतो? हाऊ लॉंग कॅन आय कीप इट? हाऊ लॉंग कॅन आय कीप इट? तुम्हाला हे आवडलं का? डू यू लाईक धिस? डू यू लाईक धिस? तुम्हाला हे आवडलं का? मी हे बदलू शकतो. आय कॅन चेंज धिस. आय कॅन चेंज धिस. मी हे कोणालाही देणार नाही. आय वोंट गिव्ह धिस टू एनीवन. आय वोंट गिव्ह धिस टू एनीवन. किंवा तुम्हाला असं म्हणायचंय मी हे तुला देणार नाही, तर आय वोंट गिव्ह धिस टू यू. आय वोंट गिव्ह धिस टू यू. तुला हे समजतंय का? डू यू अंडरस्टँड धिस? डू यू अंडरस्टँड धिस? मी हे तुझ्यासाठी सोडेन. आय विल लिव्ह इट फॉर यू. आय विल लिव्ह इट फॉर यू. मी हे आज करीन. आय विल डू इट टुडे. आय विल डू इट टुडे. तुम्हाला किंवा असं म्हणायचं असेल मी हे उद्या करीन. आय विल डू इट टुमारो म्हणा. आय विल डू इट टुमारो. मी स्वतः करीन. दुसऱ्यांना सांगणार नाही, मी स्वतः करीन. आय विल डू इट मायसेल्फ. आय विल डू इट मायसेल्फ. मी हे पाहिलं आहे. आय हॅव सीन धिस. आय हॅव सीन धिस. मी हे पाहिलं आहे.
तुझ्याकडं हे आहे का? डू यू हॅव धिस? डू यू हॅव धिस? मी हे कोणाला देऊ? हू वुड आय गिव्ह धिस टू? हू वुड आय गिव्ह धिस टू? मी त्याबद्दल विचार करत होतो. आय वॉज थिंक अबाउट दॅट. आय वॉज थिंक अबाउट दॅट. तू माझ्याबरोबर येशील ना? विल यू कम विथ मी? विल यू कम विथ मी? तुम्हाला याची गरज आहे का? डू यू नीड धिस? डू यू नीड धिस? मी तिच्याबरोबर जाईन. आय विल गो विथ हर. आय विल गो विथ हर. किंवा तुम्हाला असं म्हणायचंय मी त्याच्याबरोबर जाईल, तर आय विल गो विथ हिम. हरच्या ऐवजी हिम टाकायचं तिथं. आय विल गो विथ हिम. हे आत्ताच करा. डू इट राईट नाव. डू इट राईट नाव. मला हे चांगलंच कळतं. आय अंडरस्टँड दॅट व्हेरी वेल. आय अंडरस्टँड दॅट व्हेरी वेल. मला भरपूर काम आहेत. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क. आय हॅव अ लॉट ऑफ वर्क. मी त्याची योग्य काळजी घेऊ शकत नाही. आय कांट टेक केअर ऑफ इट प्रॉपरली. आय कांट टेक केअर ऑफ इट प्रॉपरली. मला ते अजून सापडलं नाही. आय हॅवंट फाउंड इट एट. आय हॅवंट फाउंड इट एट. मी तुम्हाला मेसेज करेन. आय विल टेक्स्ट यू. आय विल टेक्स्ट यू किंवा आय विल मेसेज यू असं म्हटलं तरी बरोबर आहे. मी घाबरत आहे किंवा मी परेशान होते किंवा मला विचित्र वाटते. आय एम फ्रेकिंग आउट. आय एम फ्रेकिंग आउट. मी एका मिनिटात तुमच्याबरोबर असेल. आय विल बी विथ यू इन अ मिनिट म्हणजे एका मिनिटात मी तुमच्याबरोबर असेल. माफ करा मी ऐकत नव्हते. सॉरी आय वॉजंट लिसनिंग. सॉरी आय वॉजंट लिसनिंग. मी तुमच्या मदतीची खरोखरच प्रशंसा करतो किंवा धन्यवाद करतो तुम्हाला, तुम्ही जी मदत केली त्याच्याबद्दल. आय रिअली ॲप्रिशिएट युअर हेल्प. आय रिअली ॲप्रिशिएट युअर हेल्प. मी पाहिला नाही. एखाद्यानं समजा तुम्हाला विचारले माझा फोन कुठे, माझं पुस्तक कुठे, तर तुम्ही हे सांगू शकता मी पाहिलं नाही. हे इंग्लिशमध्ये सांगा. आय डिडंट सी. किती सोपं वाक्य. आय डिडंट सी. मी पाहिलं नाही. त्याला माहिती आहे त्याला काय करायचंय ते. ही नोज व्हॉट टू डू. ही नोज व्हॉट टू डू. मला त्याचं वागणं विचित्र वाटतं. आय फाइंड हिज बिहेवियर स्ट्रेंज. आय फाइंड हिज बिहेवियर स्ट्रेंज. नवीन पंख्याची किंमत किती आहे किंवा नवीन फॅनची किंमत किती आहे. हाऊ मच डज अ न्यू फॅन कॉस्ट. हाऊ मच डज अ न्यू फॅन कॉस्ट. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नाही ह्याला तर आमंत्रण नव्हतं, तो कसं काय आला बरं. काही जण म्हणतात नाही वो तो बिन बुलाया मेहमान है. तर हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार. वो बिन बुलाया मेहमान है. ही इज ॲन अनइन्व्हायटेड गेस्ट. ही इज ॲन अनइन्व्हायटेड गेस्ट. तर फ्रेंड्स आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.